विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी या टायटलच्या अंतर्गत आपण सॉईल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल असे 2 पॉईंट आता लक्षात घेणार आहोत. तर आपण सुरू करूया आपल्या पहिल्या पॉईंटपासून. अँड इट इज अबाउट द सॉईल. व्हॉट इज सॉईल? आपल्याला माहिती आहे की मृदा किंवा जमीन असा शब्द मराठीमध्ये आपण वापरतो आणि हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे किंवा निसर्गाचं एक आपल्याला देणगी आहे की सॉईल आहे. आणि सॉईल कशी निर्माण झाली, सॉईलची डेफिनेशन काय, सॉईलचे प्रकार काय, तर हे सगळं आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो फर्स्ट, सॉईल इज व्हेरी ब्रॉड टर्म अँड रेफर्स टू द लूज लेअर ऑफ अर्थ दॅट कव्हर द सरफेस ऑफ प्लॅनेट. तर पृथ्वीवरती सर्वात वरचा जो हा थर आहे तो सॉईलचा आहे. द सॉईल इज द पार्ट ऑफ अर्थ सरफेस विच इन्क्लूड डिसइंटिग्रेटेड रॉक्स, ह्युमस, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मटेरियल. आता सॉईलमध्ये साधारणपणे रॉकची जी झीज झालेली असते, खंगलेले असतात त्याचे पार्टिकल्स ह्युमस असतं, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मटेरियल असतं. फॉर सॉईल टू फॉर्म फ्रॉम रॉक इट टेक अन ॲव्हरेज ऑफ 500 इयर ऑर मोर. साधारण अशा पद्धतीने खडकापासून जमीन तयार व्हायचा जो कालावधी आहे तो 500 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतो. आता दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. द सॉईल इज युजली फॉर्म व्हेन रॉक ब्रेक अप इन टू देअर कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स. जेव्हा खडकाचे छोटे छोटे तुकडे होत जातात आणि ते खंगतात, झिजतात, तेव्हा त्याच्यापासून सॉईल तयार होत असते. व्हेन ए रेंज ऑफ डिफरंट फोर्सेस ऍक्ट ऑन रॉक दे ब्रेक इन टू स्मॉलर पार्टिकल टू फॉर्म द सॉईल. खडकावरती पाऊस आहे किंवा हवा आहे किंवा इतर खूप सारे घटक असतात, ॲसिड्स आहेत, तर हे त्याला ब्रेक करत असतात अँड दे कन्व्हर्ट इट इंटू स्मॉलर पार्टिकल्स. दीज फोर्सेस ऑल्सो इन्क्लूड द इम्पॅक्ट ऑफ विंड. तर याच्यावरती परिणाम कोण करत असतं? विंड, वॉटर अँड द रिॲक्शन फ्रॉम साल्ट. तर एवढे सगळे घटक खडकावरती परिणाम करतात आणि त्यापासून आपल्याला सॉईल मिळत असते. देर आर 3 स्टेजेस ऑफ सॉईल. आता पहिल्यांदा सॉलिड सॉईल असते, नंतर सॉईल विथ एअर इन द पोअर्स आणि त्यानंतर सॉईल विथ वॉटर इन द पोअर्स. सॉईलमध्ये हळूहळू पोअर किंवा सच्छिद्र होत जाते ती आणि त्यामध्ये एअर असते सुरुवातीला, नंतर तिच्यामध्ये पाणी वगैरे येतं. तर अशा पद्धतीनं सॉईलमध्ये त्याच्या स्टेजेस आहे. त्यानंतर सॉईल इज क्लासिफाईड इंटू 4 टाईप. तर सॉईलचे 4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. आता ते कोणते बघा. सँडी सॉईल आहे पहिला प्रकार, त्यानंतर सिल्ट सॉईल आहे दुसरा प्रकार, तिसरा प्रकार क्ले सॉईल आहे आणि चौथा प्रकार लोमी सॉईल आहे. आता प्रत्येक सॉईल आपण बघत जाणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला सँड सॉईल दिसते आहे, त्यानंतर सिल्ट सॉईल आहे आणि त्यानंतर क्ले सॉईल आहे. आता आणखी चौथा प्रकार देखील आपल्याकडे आहे आणि तो देखील आपण लक्षात घेणार आहोत. तर आता सुरुवात करूया आपण सँडी सॉईल पासून. हिला आपण लाईट सॉईल देखील म्हणतो. सुरुवातीला एक इमेज बघा. याला वाळू मृदा किंवा रेताळ जमीन असं म्हणतो आपण. साधारणपणे अशा सॉईलचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण लक्षात घेऊ. The first type of soil is sand. It consists of large particles of weathered rock. खडकाचंच ते रूपांतर असतं आणि त्यामुळं थोडेसे लार्ज पार्टिकल त्याच्यामध्ये असतात आणि आपण रेती किंवा रेताळ जमीन असं तिला म्हणतो. सँडी सॉईल आर वन ऑफ द पुअरेस्ट टाईप ऑफ सॉईल. तर याला पुअर सॉईल म्हटलं जातं ऑफ सॉईल फॉर ग्रोईंग प्लांट बिकॉज इट हॅज व्हेरी लो न्यूट्रियंट्स अँड पुअर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. याच्यामध्ये न्यूट्रियंट्स जे असतात ते लो क्वालिटीचे असतात किंवा कमी असतात आणि पुअर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. ॲब्सॉर्प्शन पण करत नाही जास्त, स्वेलिंग नाही, लेस फर्टाईल विच मेक इट हार्ड फॉर द प्लांट्स रूट टू ॲब्सॉर्ब वॉटर. आणि म्हणून ही सॉईल फारशी चांगली कन्सिडर केली जात नाही, हलक्या प्रतीची जमिनीला आपण म्हणतो. धिस टाईप ऑफ सॉईल इज व्हेरी गुड फॉर ड्रेनेज सिस्टीम. सँडी सॉईल इज युजली फॉर्म बाय द ब्रेकडाऊन ऑर फ्रॅगमेंटेशन ऑफ रॉक लाईक ग्रॅनाइट्स, लाईमस्टोन्स अँड कॉर्ड्स. तर या खडकापासून ही साधारण बनते आणि ड्रेनेज सिस्टीमसाठी ही चांगली सॉईल समजली जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे सँडी सॉईल. आता याला आपण जे आता बघितलं ते सँडी सॉईल. त्यानंतर दुसरा प्रकार लक्षात घेऊया आपण, सिल्ट सॉईल, म्हणजे याला गाळाची माती म्हणतो आपण. सिल्ट विच इज नोन टू हॅव मच स्मॉलर पार्टिकल कम्पेअर टू द सँडी सॉईल. It made up of rock and other mineral particle which are smaller than sand and larger than clay. तर क्ले पेक्षा लार्जर आणि सँड पेक्षा स्मॉलर असे पार्टिकल याच्यामध्ये असतात. इथे एकदा आपण इमेज बघू. बघा, ही गाळाची माती आहे. गाळ जो साधारणपणे वाहून येत असतो नदीत वगैरे,
तर अशी एखाद्या ठिकाणी डिपॉझिट होऊन जाते, किंवा कधी कधी हा गाळ ट्रॅक्टरनं किंवा आणखी कशानं आपण शेतामध्ये आणून देखील टाकत असतो, तर त्यामुळं ती गाळाची बनून जाते. आता हिचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघत होतो. इट इज स्मूथ अँड फाईन क्वालिटी ऑफ द सॉइल दॅट होल्ड वॉटर बेटर दॅन सँड अँड लेसर दॅन क्ले. तर हे सँडपेक्षा बेटर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, पण लेस दॅन, बघा याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की सॉइल दॅट होल्ड वॉटर बेटर दॅन सँड अँड लेस दॅन क्ले. क्लेपेक्षा कमी पाणी धरून ठेवते ती, पण सँडपेक्षा जास्त. सिल्ट इज इझिली ट्रान्सपोर्टेड बाय मुव्हिंग करंट अँड इट इज मेनली फाउंड नियर द रिव्हर्स. आपल्याला माहिती आहे रिव्हर, लेक अँड अदर वॉटर बॉडीज. तर तळे वगैरे जिथं असतात तिथं ही डिपॉझिट होत राहतं. जिथं पाणी वाहून जातं, शेतामधलं जे पाणी असतं त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ त्या पाण्यामध्ये जात असतो, आणि म्हणून नदीच्या काठावरती किंवा तलावामध्ये वगैरे आपल्याला अशा पद्धतीनं ही गाळाची किंवा सिल्ट सॉईल आपल्याला सापडते. द सिल्ट सॉईल इज मोर फर्टाईल टू कम्पेअर टू द क्ले अँड सँडी सॉईल. तर ही क्लेपेक्षा आणि सँडी सॉईलपेक्षा चांगली समजली जाते, फर्टाईल, सुपीक आहे. देअरफॉर इट इज ऑल्सो युज्ड इन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस टू इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी. आणि म्हणून हिला बऱ्याच वेळेस आणून टाकतात आपल्या शेतामध्ये, आणि आपली सुपीकता या पद्धतीनं वाढवता येते आपल्याला. आता आपण इथं बघितलं आहे गाळाची माती वगैरे दिसते आपल्याला ती. त्यानंतर क्ले सॉईल आहे. आता ही थोडी हेवी सॉईल आहे आणि डिफिकल्ट फॉर कल्टिवेट पण आहे. क्ले इज द स्मॉलेस्ट पार्टिकल अमंग द अदर टू टाईप of the soil. The particle in the soil are tightly packed together with each other with very little or no air space. तर हे एकमेकाला कॉम्पॅक्टली अरेंज असतात, आणि म्हणून क्ले सॉईल आपण एकदा लक्षात घेऊ. एक इमेज त्यावरून लक्षात येईल तुमच्या की इथे आता रेड क्ले दिसते आपल्याला, चिकन माती म्हणतो आपण हिला, किंवा आणखी दुसरी एक आपल्याकडे ही त्याची इमेज आहे. तर या दोन्ही इमेजवरून आपल्या लक्षात येत आहे की ह्या पद्धतीची जी सॉईल असते, दिस सॉईल इज व्हेरी गुड वॉटर स्टोरेज क्वालिटी अँड मेक इट हार्ड फॉर मॉइश्चर अँड एअर टू पेनिट्रेट इन टू इट. इट इज व्हेरी स्टिकी टू टच व्हेन वेट बट स्मूथ व्हेन ड्राईड. तर ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहे. क्ले इज द डेन्सेट अँड हेविएस्ट टाईप ऑफ सॉईल विच डज नॉट ड्रेन वेल ऑर प्रोव्हाइडेड स्पेस फॉर प्लांट रूट टू फ्लरिश. तर ह्या तिच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर ही हेविएस्ट टाईपची आहे. त्यानंतर ड्रेन वेल आहे तिच्यामध्ये, किंवा आपण त्याला म्हणतो की डज नॉट ड्रेन वेल ऑर प्रोव्हाइड स्पेस फॉर प्लांट रूट टू फ्लरिश. तर ही खूप मोठा स्पेस देते रूटला फ्लरिश होण्यासाठी. आणि त्यानंतर मग येतं आपलं हिचं इमेज वगैरे आपण ज्या अगोदर बघितल्या क्ले सॉईल आपण बघतो या ठिकाणी. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे लोमी सॉईल. लोम, आता हिचे पुन्हा एकदा इमेज बघू आपण हिला साधारणपणे या ठिकाणी लोमी सॉईल दाखवली एक. बघा, लोम इज द फोर्थ टाईप ऑफ सॉईल. इट इज कॉम्बिनेशन ऑफ सँड, स्लीट अँड क्ले. हे तिघांचं पण कॉम्बिनेशन आहे. बघा, सच दॅट द बेनिफिशियल प्रॉपर्टीज फ्रॉम इच इज इन्क्लुडेड. त्यामुळे या तिघाचे जे फायदे आहेत ते सर्व लोम मध्ये आपल्याला दिसतात. फॉर इन्स्टंट, इट हॅज द ॲबिलिटी टू रिटेन मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट, हेन्स इट इज मोर सुटेबल फॉर फार्मिंग. आणि म्हणून ही सगळ्यात चांगली समजलं जाते जमीन की जी कसण्यासाठी किंवा आपल्याला शेतीसाठी, लागवडीसाठी चांगली आहे. दिस सॉईल इज ऑल्सो रेफर टू ॲज ॲग्रिकल्चरल सॉईल. इट इन्क्लूड अन इक्विलिब्रियम ऑफ ऑल थ्री टाईप ऑफ सॉईल मटेरियल. याच्यामध्ये सँडी आणि क्ले आणि सिल्ट अशा तिन्ही प्रकारचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला याच्यात सापडतं. अँड इट ऑल्सो हॅपन टू हॅव ह्युमस, आणि ह्युमस देखील त्याच्यामध्ये असतं. अपार्ट फ्रॉम दिस, इट ऑल्सो हॅज हायर कॅल्शियम अँड pH लेव्हल बिकॉज ऑफ इट्स इनऑर्गॅनिक ओरिजिन. तर हे काही प्रॉपर्टीज होत्या लोमी सॉईलच्या. आता लोमी सॉईल नंतर आपल्याला आणखी पुढचा जो पॉईंट आहे तो सॉईल प्रोफाईल आपल्याला इथं दिसतंय. 1 नंबरला आपल्याला ओ हॉरिझन दिसतोय, ऑर्गॅनिक मटेरियल असतं साधारणपणे या ठिकाणी. 2 नंबरला आपल्याला ए हॉरिझन आहे, याला टॉप सॉईल म्हणतो आपण. इथं दिसतंय आपल्याला हे बघा, हा 1 नंबर, त्यानंतर हे 2 नंबर. त्यानंतर 3 नंबरला आपल्याला बी हॉरिझन दिसतं, याला सब सॉईल म्हणतो आपण. आणि 4 नंबरला आपल्याला सी हॉरिझन दिसतं, याला बेड रॉक वगैरे म्हणतो आपण इथं खाली 4 नंबरला. तर 4 नंबरला सी हॉरिझन आहे, याला बेड रॉक वगैरे आपण म्हटलेलं आहे. तर त्यानंतरचा एक मुद्दा होता आपला की डिफाईन सॉईल अँड एक्सप्लेन द शॉर्ट फिजिकल प्रॉपर्टीज
एक्सप्लेन इन शॉर्ट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल. तर सॉइल आपण आत्ताच सांगितलं सुरुवातीला की सॉइल रेफर्स टू द लूज सरफेस मटेरियल ऑफ अर्थ सरफेस डिराइव्ड फ्रॉम द ओरिजिनल रॉक अँड मिनरल थ्रू वेदरिंग प्रोसेस. तर खडकाची झीज होऊन किंवा खंगून सॉइल तयार होत असते. सॉइलच्या प्रॉपर्टीजमध्ये सॉइलचं टेक्स्चर म्हणजे पोत म्हणतो आपण त्याला, सॉइलचं स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना कशी आहे, पोरॅसिटी म्हणजे सच्छिद्रता, बल्क डेन्सिटी त्याचं घनत्व कसं आहे, सॉइल वॉटर त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी कशा प्रकारची आहे, आणि सॉइलचं टेम्परेचर किती आहे किंवा कसं आहे. तर एक एक पॉईंट आपण आता लक्षात घेऊया. पहिला पॉईंट आहे आपल्याला सॉइल टेक्स्चर. सॉइल टेक्स्चर रेफर्स टू कंपोजिशन ऑफ रिस्पेक्ट टू रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले इन द सॉइल. तर त्याच्यामध्ये सँड किती आहे, सिल्ट किती आहे आणि क्ले किती आहे, तर याच्यावरून टेक्स्चर ठरत असतं. सँड पार्टिकल्स ranges from 0.02 mm in diameter, silt particle from 0.02 mm to 0.002 mm, and clay particle are less than 0.002 mm. If the soil contain more than 80% of the silt, the soil are called as silty. तर हा एक प्रकार होता, पहिला पॉइंट होता. दुसरा पॉइंट आहे सॉइल स्ट्रक्चर. द अरेंजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल सॉइल पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू इच अदर into pattern, it is called as soil structure. Soil structure influences soil properties such as soil erodibility. आता सॉइल खंगण्याची किती तिच्या क्षमता आहे त्याचं स्ट्रक्चर वरती परिणाम करतो तो. पोरॅसिटी म्हणजे सच्छिद्रता किती आहे, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी किती आहे, इनफिल्ट्रेशन कसं आहे, इरोजन वगैरे कसं दाखवते ती, आणि कॅपिलरी कंडक्टिव्हिटी कशा प्रकारची आहे. पोरॅसिटी पुन्हा एकदा सच्छिद्रता कशी आहे जमिनीची. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पोअर्स टू द टोटल सॉइल व्हॉल्यूम. तर टोटल सॉइलमध्ये छिद्र किती आहे, सच्छिद्रता किती आहे. पोअर्स आर मॅक्रो मोर दॅन 0.6 mm डायमीटर आणि मायक्रो लेस दॅन 0.6 mm डायमीटर कॅपिलरी. सँडी सॉइल हॅव 30% अँड 40% इन क्ले सॉइल. तर बघा आता सँडी सॉइलमध्ये 30% to 40% असतंय. त्यानंतर क्ले सॉइल हॅव 50 to 60% पोअर स्पेस. ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल इन्क्रीजेस द पोरॅसिटी. जर तुम्ही ऑर्गॅनिक मटेरियल त्याच्यात ॲड केलं तर तिची पोरॅसिटी वाढते. आता शेवटचे 2 पॉईंट आहे आपले. बल्क डेन्सिटी. आता इट इज मास ऑफ ओव्हर ड्राय सॉइल पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सॉइल. इट इज ॲपरंट डेन्सिटी म्हणजे घनत्व कसं आहे. त्यानंतर सॉइल टेम्परेचर. टिलेज इज द हेल्पफुल फॉर मेंटेनिंग ऑप्टिमम सॉइल टेम्परेचर. टिलेजमुळे टेम्परेचर आपल्याला ऑप्टिमम राहतं तिथलं. टिलेज इज युजफुल फॉर prepare air of water relationship in the soil, expiring the soil to heat and sun. तर हे होते तुमचे काही महत्त्वाचे मुद्दे. एक शेवटचा पॉईंट आपला राहिलेला आहे सॉइल वॉटर. टिलेज इज युजफुल फॉर इन्क्रीजिंग इनफिल्ट्रेशन, मॉइश्चर रिटेंटिव्ह कॅपॅसिटी ऑफ द सॉइल ड्यू टू इन्क्रीज इन पोअर स्पेस. इट ऑल्सो इनेबल द फ्री ड्रेनेज अप टू वॉटर ट्यूब. तर सॉइल वॉटर कशा प्रकारचं आहे, त्याची कपॅसिटी किती आहे सॉइलची, ती किती त्याला पर्क्युलेट वगैरे करते, तर हे सगळं डिपेंड करत असतं त्याच्या फर्टिलिटीवरती आणि त्या सॉइलच्या स्ट्रक्चरवरती. तर हे होतं सॉइलबद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन. यापुढचा भाग जो आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.